बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सकारात्मक प्रस्ताव सादर केल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी दिली। शासन आणि चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवेच्या बाधित शेतकऱ्यांमध्ये अत्यल्प मोबदल्यासंदर्भात गेल्या 1.5 वर्षापासून चाललेला संघर्ष थांबला पाहिजे ही भावना लक्षात घेऊन भूसंपादन विभाग 11 यांच्याकडून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी योग्य ती माहिती घेतली। अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळावा यासाठी गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शासनाकडे सकारात्मक प्रस्ताव सादर केल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी दिली। अक्कलकोट तालुक्यातील चप्पळगाव आणि मैंदर्गी इथं ग्रीनफील्ड हायवेच्या मोबदल्यासंदर्भात अडचणींविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते। ते पुढे बोलताना म्हणाले की न्यायालयात न्यायाची बाजू मांडण्याचे हक्क ठेवून बाधित शेतीचा मोबदला घेऊन शेतकऱ्यांनी शासनाला मदत करावी असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी नूतन तहसीलदार विनायक मगर, अप्पर तहसीलदार श्रीकांत कांबळे, सरपंच वर्षा भंडारकवठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागवे, विधी अधिकारी राजेश अंदाणे, स्वप्नील तोडकर, ग्रामसेवक सोमलिंग किणगी, मंडल अधिकारी राजकुमार कोळी, रमाकांत भाजकी, तलाठी योगेश जारवाल यांच्यासह बाधित गावचे तलाठी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते। यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांचा चप्पळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शंभुलिंग अकतनाळ यांनी तर आभार प्रदर्शन सिद्धाराम भंडारकवठे यांनी केलं। बाधितांना न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेल्या प्रयत्नांना लवकरात लवकर यश मिळावं अशी अपेक्षा चेन्नई सुरत ग्रीनफील्ड संघर्ष समिती अक्कलकोटचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी व्यक्त केली।